अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संदर्भात आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातील आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग आणि अमरावती विभाग आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व नागपूर व अमरावती विभाग यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रीट याचिका क्रमांक 3186/2025. आता आपण या पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया. शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार सन 2024-25 व सन 2025-26च्या संच मान्यता निर्गमित केल्या आहेत. सदर सन 2025-26च्या संच मान्यतेमध्ये इयत्ता 9वी व इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये शासन निर्णयातील निकषाप्रमाणे विद्यार्थी कमी असल्याने 0 पदे मंजूर झाली आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत असून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक 3186/2025 दाखल करून विरोध केला आहे. सदर याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश असल्याने माननीय न्यायालयाचे पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवावी, तसेच माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.